ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ज्ञानेश्वरीचा उपसंहार. पसायदान, विश्वाची प्रार्थना गीत, भाग 1. ओव्या आहेत 1794 ते 1796. ज्ञानदेव आता पसायदान मागत आहेत. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदानही. आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे व संतुष्ट होऊन मला हे पुढील प्रसाददान द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे. की खलांचा कुटिलपणा नाहीसा व्हावा आणि त्या खलांची सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी व प्राण्यांची एकमेकांशी जीवाभावापासून मैत्री व्हावी. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहू, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. पापाचा अंधार जावा व विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा. प्राणी मात्रात जो जे इच्छिल ते त्याला प्राप्त होवो. निवृत्तीनाथांच्या आज्ञेने ज्ञानदेवांनी गीतार्थ लोकांच्या दृष्टीचा विषय होईल अशा पद्धतीने स्पष्ट करून सांगितला. त्यावेळी संस्कृत भाषेत बंदिस्त झालेली ब्रह्मविद्या त्यांनी मराठी भाषेत आणून आबाल जनसुलभ केली. आता त्यांनी आरंभलेला हा वाग्यज्ञ तडीस गेला आहे. आता वेळ आली आहे ती या यज्ञात पूर्णाहुती देण्याची. कोणत्याही यज्ञात पूर्णाहुतीला महत्व असतं. एखादा यज्ञ आरंभ केला पण त्यात काही अपूर्णता राहिली असेल तर तो यज्ञ त्यातील अपूर्णता नाहीशी होऊन सफळ संपूर्ण व्हावा ह्या हेतूने त्या यज्ञीय देवतेला उद्देशून एक शेवटची आहुती दिली जाते. ज्ञानदेव सुद्धा या वाग्यज्ञात जणू पसायदानाच्या रूपाने शेवटची पूर्णाहुतीच देत आहेत. 18व्या अध्यायातील जवळपास शेवटच्या 9 ओव्या पसायदान म्हणून ओळखल्या जातात. या पसायदानाने ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सांगता झालेली आहे. गीतार्थाचे इवलेसे रोप लावलेले होते त्याचा वेळ गगनापर्यंत पोचला. आता हा वाग्यज्ञ पूर्णत्वाला गेला. अशा सफल तृप्तकाम अवस्थेत त्यांनी विश्वात्मक देवाजवळ पसायदान मागितले आहे. पसाय म्हणजे प्रसाद किंवा कृपा. ज्ञानदेवांसारख्या महापुरुषाने विश्वात्मक प्रभूजवळ मागितलेलं हे अलौकिक मागणं आहे. स्वामी माधवनाथ म्हणतात की जीवाच्या पारमार्थिक वाटचालीचं अत्युत्कृष्ट चित्र यामध्ये चित्रित झालेलं आहे. ज्ञानदेवानी स्वतःसाठी काही मागितलेलं नाही, तर त्यांनी मागणी केली आहे ती फक्त सर्वसामान्य साधकांसाठी, संपूर्ण विश्वासाठीच. म्हणून या पसायदानाला विश्वाचे प्रार्थना गीत हे नाम समर्पक ठरतं. या 9 ओव्यात ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जणू सारं सर्वस्व आलं आहे. यात दर्शन, काव्य, भक्ती, कर्म, ज्ञान यांचा अनोखा संगम झालेला आहे, समन्वय झालेला आहे. म्हणून काही जण या पसायदानाला लघु ज्ञानेश्वरी असंही म्हणतात. पसायदानाच्या पहिल्या ओवीत ज्ञानदेव सांगत आहेत की या वाग्यज्ञाने संतुष्ट होऊन विश्वात्मक देवाने मला पुढील प्रसादाचं दान द्यावं. ज्ञानदेवाने विश्वात्मक देवाजवळ मागणी मागितली आहे. त्यांचे आत्मरूप विश्वात्मक रूपाशी एकरूप झालेलं आहे. त्यांनी ग्रंथाची सुरुवात वेद प्रतिपाद्य अशा आत्मरूपाला नमन करून केली. नंतर गीतार्थ सांगण्याच्या मिशाने आपल्याला गुरु परंपरेने जे समाधिधन प्राप्त झाले तेच ग्रंथाच्या रूपाने रचून गुरुनी आपल्याला दिले अशी त्यांची भावना आहे. आणि त्याच ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्यासाठी झालेली ही ग्रंथरचना आहे. आपला अहम परमात्मचरणी अर्पण केल्यावर उरते ते एक विश्वात्मक रूप. त्याच रूपाला त्यांनी वंदन करून हे पसायदान मागितले आहे. ज्ञानदेव आपण आरंभलेल्या गीतार्थ निरूपणाला वाग्यज्ञ म्हणत आहेत. यज्ञ म्हणजे आपल्या जवळची वस्तू यज्ञ पुरुषाला अर्पण करणे. त्या अर्पण प्रक्रियेने संतुष्ट होऊन यज्ञ पुरुषाने यजमानाचे इप्सित पूर्ण करणे म्हणजे यज्ञाची सफलता. ज्ञानदेवानी आपली बुद्धी व कृती फक्त परमात्म्याच्या कार्यासाठी अर्पण केली होती. या यज्ञात त्यांनी अहंकाराचा बळी दिला होता. म्हणूनच हे निरूपण नुसते निरूपण न राहता ते वाङ्मय तपस ठरले, तो वाग्यज्ञ ठरला. दुसऱ्या ओवीत त्यांनी मागितलं आहे की दुष्टांच्या दुष्ट बुद्धीचा नाश व्हावा.
त्यांना सत्कर्माची आवड निर्माण व्हावी व सर्व प्राणीमात्रांमध्ये परस्पर मैत्रभाव निर्माण व्हावा. अर्थातच दुष्टपणाच राहिला नाही तर जगात मैत्र निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. भगवान श्रीकृष्ण हे परमात्म्याचा अवतार तर ज्ञानदेव सुद्धा विष्णूचे अवतार आहेत अशी सर्वांची श्रद्धा आहे. भगवंतांनी आपल्या अवताराचे प्रयोजन सांगताना म्हटलं होतं की परित्राणाय साधूनम विनाशाय च दुष्कृतम. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं पारिपत्य करण्यासाठी भगवंतांचा अवतार होत असतो. त्यासाठी त्यांनी शस्त्रही हातात घेतलं होतं. पण ज्ञानदेवांनी भगवंतांच्या पुढे एक पाऊल टाकलेलं आहे. त्यांनी अवतार घेतला तो शस्त्र विरहित. ते दुर्जनांचा नाश करू इच्छित नाहीत तर त्यांना त्यांच्या दुष्टबुद्धीचा नाश व्हायला हवा आहे. समाजाचे स्वास्थ्य बिघडते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या कृतीने. आता दुष्टांनाही आपण वागत आहोत ते योग्य नाही हे कळत नाही असं नाही. कळत असते पण वळत नाही. दुर्योधनाचेच प्रसिद्ध वचन आहे की जानामि धर्मम नचमे प्रवृत्तीही जानाम्यधर्मम नचमे निवृत्तीही. धर्माने वागणे म्हणजेच न्यायनीतीने वागणे म्हणजे काय ते मला कळतं पण माझी त्याच्याकडे प्रवृत्ती होत नाही. तसेच अधर्माने वागणे काय तेही मला कळतं पण मी त्यापासून निवृत्त होऊ शकत नाही. ही अधर्मापासून निवृत्ती केव्हा प्राप्त होईल तर बुद्धीतूनच अधर्माची स्वार्थाची हकालपट्टी झाली तर, दुष्टबुद्धीच नाहीशी झाली तर. बुद्धी पवित्र झाली की आपोआपच तिला सत्कर्मे करण्याची ओढ निर्माण होईल. कोणतीही इच्छा प्रथम बुद्धीत निर्माण होते. तिचे सतत मनन चिंतन केल्यानंतर ती मनात ठाण बांधून बसते. मग मन शरीराला ती इच्छा पूर्ण करण्याच्या कामी लावते. त्यामुळे बुद्धीतील दुष्टपणा नाहीसा झाला की त्याचे स्थान सुष्टपणा घेईल. सत्कर्मे करावीत असे वाटू लागेल. आणि शुद्धा ही बुद्धी किल कामधेनु असं भर्तृहरीनं म्हटले. शुद्ध बुद्धी ही कामधेनूप्रमाणे सर्व इच्छित पूर्ण करून देणारी असते. त्यामुळे प्रथम बुद्धीत शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी जर सर्वांचीच बुद्धी शुद्ध झाली तर जगात वैर कोठे राहणारच नाही. विश्व बंधुत्व नांदेल. प्राणीमात्रात मैत्रीचे संबंध निर्माण होतील. ज्ञानदेव पसायदानाच्या पुढच्या 3ऱ्या श्लोकात मागतात की पापाचा अंधार नाहीसा व्हावा, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा व प्राणीमात्रांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. कामक्रोधादी विकारांपासून पापाचा जन्म होत असतो. तेच दुरिताचे तिमीर, पापरूपी अंधार. आता दुष्टांची दुष्टबुद्धीच नाहीशी झाली तर जगात पापविकार उरणारच नाही. सर्व लोक स्वधर्मानं वागतील आणि स्वधर्मानुष्ठान हे सर्व सुखांचे आश्रयस्थान आहे. म्हणून स्वधर्मानुष्ठान तेची अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कहीची न घडे असे ज्ञानदेवांनी म्हटलंच आहे. स्वधर्माने वागणे हा यज्ञ आहे आणि या यज्ञाचे आचरण केले तर बंध राहणारच नाही. स्वधर्मावर ते सूर्याचं रूपक करतात. सूर्य उगवला की अंधार नाहीसा होऊन मार्ग उजळत जातं. त्याप्रमाणे स्वधर्म सूर्य उगवला की मोक्षप्राप्तीचे मार्ग उजळत जातात आणि स्वधर्म यज्ञाने इच्छित प्राप्त करून घेता येते. अशा प्रकारे पसाय दानाच्या पहिल्या 3 ओव्यात ज्ञानदेवांनी साधकाची वाटचाल कशा रीतीने व्हावयास हवी, मोक्षप्राप्ती योग्यता त्याच्या अंगी कशा प्रकारे येईल ते थोडक्यात सांगितलेलं आहे. प्रथम बुद्धी शुद्ध करणे, सत्कर्म करणे, सर्व भूतमात्र आत्मस्वरूप पाहून त्यांच्याबरोबर मैत्र निर्माण करणे, पापरूपी अंधार नाहीसा करणे, स्वधर्माचरण हे त्यातील टप्पे आहेत. आता पुढच्या 3 ओव्यात ज्ञानदेव संत महात्म्य वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू.